करडी पोलिसांची धडक कारवाई. एकूण 21,18,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. मोहाडी तालुक्यातील करडी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरुद्ध पोलिसांनी रविवार 7 जून रोजी धडक कारवाई केली. या विशेष मोहिमेत अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारे 3 ट्रॅक्टर ट्रॉलीसह रंगेहात पकडण्यात आले असून 4 आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाई दरम्यान पोलिसांनी प्रत्येकी 7 लाख रुपये किमतीचे 3 ट्रॅक्टर आणि 3 ब्रास रेती असा एकूण 21,18,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी करडी पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 176/2026, 177/2026 व 178/2026 असे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. 4 आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कलम 302(2), 49 तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम तसेच पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार कार्यवाही करण्यात आली आहे. मोहाडी तहसीलदार व मंडळाधिकारी व तलाठी जणू काही रेतीमाफियांवर कृपा असल्याचं दिसून येतं. मंडळाधिकारी व तलाठी मुग गिळून गप्प का, असा सवाल मोहोळ तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. अवैध रेती उत्खनन व वाहतुकीमुळे शासनाच्या महसुलाचे आणि पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे यापुढेही अशी धडक कारवाई सुरूच राहील. नागरिकांनी अवैध रेती उत्खनन व वाहतुकीबाबत कोणतीही माहिती असल्यास तात्काळ करडी पोलिसांशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे आवाहन करडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोरक्षनाथ नागलोत यांनी केलं. ही कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक श्री मोरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तर करडीचे ठाणेदार गोरक्षनाथ नागलोत, उपनिरीक्षक हनुमंत फरतडे, मूलचंद मेश्राम, बीट अंमलदार कुंभरे, भोजराज मडावी, शिपाई कावडे आणि शिवणकर यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी पार पाडली. सिटी इंडिया न्यूजसाठी भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार.